येस कमी. गुड आफ्टरनून, बसा. कुठून आलाय तुम्ही? रांजणी. काय वैशिष्ट्य गावाचं? आमचं गाव उजनी धरण आहे, भीमा नदी काठावर आहे. बर. काही आध्यात्मिक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे तुमचं गाव? हो. तुम्ही आहात का आध्यात्मिक? आहात? बर. BA केलेलं आहे तुम्ही. इकॉनॉमिक्स विषय का निवडला होता बरं? मॅडम मला इकॉनॉमिक्स विषय आवडतो आणि इकॉनॉमिक्स सब्जेक्ट नंतर MPSC मध्ये उपयोग पडतो म्हणून. मग तुम्हाला पुढे काही वाटलं का की सेट नेट करावं? नाही, माझं फिक्स होतं की मला MPSC करायची. बेसिस करायची होती. मग आतापर्यंत कुठल्या कुठल्या परीक्षा दिल्या? मी आता क्लर्कची मीन्स म्हणजे क्लर्कच्या जॉबवर आहे मंत्रालयामध्ये. सध्या तुम्ही कार्यरत आहात? हो आहे. कधीपासून? 1 नोव्हेंबर 2023 पासून. आता रिसेंटलीच तुम्ही जॉईन केलं? हो. कसा आहे तुमचा कामाचा अनुभव? छान आहे मॅडम. काम मस्त आहे. म्हणजे कुठे पोस्टिंग आहे तुमची? कुठल्या विभागात? अल्पसंख्याक विकास विभागात आहे. कोणत्या मजल्यावरती? 5व्या मजल्यावर आहे आणि सिव्हिलमध्ये. 5व्या मजल्यावरती आहे. हां. तुम्ही कधी मुख्यमंत्री कार्यालयात भेट दिली? नाही मॅडम, एवढे नाही दिली. कुठल्या मजल्यावर येते? ते 7व्या मजल्यावर आहे. ठीक आहे. तुम्हाला PSI वरची आवड आहे? हो. आणि पुढे तुम्ही DYSP वगैरे एखादा प्रयत्न करणार आहात का? हो. संधी मिळाली नक्कीच करणार आहात. कोणते विषय होते बरं तुमचे इकॉनॉमिक्स मध्ये स्पेशलायझेशन कशामध्ये? म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमिक्स दोन्ही. स्थूल अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र. तुमच्यामध्ये अशा कोणत्या क्वालिटीज आहेत ज्या PSI पदासाठी योग्य आहेत? सर, माझ्याकडे कॉन्फिडन्स आहे, निर्णय क्षमता आहे आणि त्या 2 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. निर्णय घेणं आणि कॉन्फिडन्स असणं. एक रिअल लाईफ एक्झाम्पल द्या बरं तुमच्या आयुष्यात घडलेलं जिथे तुम्ही चांगला निर्णय घेतलेला आहे. सर, म्हणजे आमचं ग्रॅज्युएशनला असताना आमचं स्पोर्ट असायचं, त्यामध्ये मी ॲज अ लीडर म्हणून होते खेळामध्ये आणि तिथं पण आमचा संघ जिंकला होता त्यावेळेस. आणि आता आमचं क्लर्कचं ट्रेनिंग होतं त्यावेळेस पण आमच्या नानंद ग्रुपतर्फे मला हे केलं होतं, लीडर केलं होतं. तर पूर्ण प्रोग्राम शेवटपर्यंत 12 दिवसाचं मी व्यवस्थित जबाबदारी पार पाडली. ओके. तुमच्या हॉबीज आहेत का काही? हो सर, मला सिंगिंग आवडतं. मला सांगा, गाणी जे आहेत सध्याची गाणी आणि 20 वर्षापूर्वीची गाणी यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे? सर, गाण्याच्या म्हणजे ती गाण्याची पद्धत म्हणजे सध्याचे सिंगर आणि ते अगोदरचे सिंगर यामध्ये जे डिफरन्स आहेत. तर ते गाण्याची सध्याची चाल बदलली आहेत, म्युझिकची पद्धत बदलली, गाण्याची रचना ते अगोदर सारखंच असतं. पण कोणते नवीन वाद्य जे आहेत ते वापरले जातात का? काही नवीन म्युझिक जे आहे ते बनवलं जातं का? असं काही आहे का? सर, मी टेक्निकल नॉलेज घेतलं नाही सर. मला छंद आवडेल म्हणून काय. ठीक आहे. एखादा गुन्हा काय असतो सांगा बरं. एखादा गुन्हा म्हणजे कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात जाऊन एखादी गोष्ट कृत्य केलं जातं, म्हणजे एखाद्याला हानी पोहोचवण्याचा उद्देश असेल एखादा, तर त्यावेळेस मग तुम्ही पेपर वाचता का रोज? हो. ऑनलाईन टेलिग्राम चॅनलवर वाचते. बरं. आज काही तुम्ही पाहिलं का बातम्या कुठल्या महत्त्वाच्या आहेत ते? संकलन ॲप म्हणून आले, ते नवीन कायद्याचे नवीन कायदे समजण्यासाठी संकलन हे ॲप आले, त्याच्यामध्ये वाचलं. बरं. मला फिजिकलला किती मार्क आले? 80 मार्क. 80. बरं, चालेल. येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. हॅव अ बेस्ट.